मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप यू गाइज आर डुइंग ऍब्सोल्युटली कडक. काय विचार पडला मी कुठे उभा आहे? किचन वेगळं आहे, जागा वेगळी आहे, आवाज घुमतो पण आहे माझा. नाही, मी मूव्ह नाही झालोय, मी तिथेच राहतोय. बट आज मी एका दुसऱ्याच्या घरी आलोय. गेस करा कुठे आलोय मी? केलं का नाही समजलं असं तुम्हाला तर मग मी दाखवतो. अरे भाई भाई भाई, आज मी आमच्या भाईच्या घरी आलोय. तर विचाराला बरेच दिवस झाले तो मेजवानी ब्लॉग शूट नाही केला. काय वाटतं तुला, काय करावं आज शूट म्हणजे खायला? मला इटालियन खायचं मध्ये, बट देसी तडका. इटालियन बट देसी तडका. अप फॉर चॅलेंज. ओके, सो आज बनवूया रोटिनी पास्ता विथ मखनी सॉस. कसं वाटतंय? रोटिनी पास्ता विथ मखनी सॉस कधी खाल्लंय का? नाही, बट इट साउंड्स इंटरेस्टिंग. ओके, लेट्स डू इट देन. ओके, चला. तर मखनी ग्रेव्ही म्हटल्यानंतर मेन गोष्टी असतात कांदा, टोमॅटो, काजू आणि लाल मिरची किंवा लाल तिखट. एनिथिंग गोज विथ दॅट. तर हा इकडचा कांदा आहे, ती साईज बघा. तर आम्हाला एवढा तर कांदा लागणार नाही, तर मी पहिला अर्धाच घेईन. हा उरलेला कांदा. उरलेला कांदा गया अंदर. अभी टमाटर, मखनी सॉस ब्रो, मखनी सॉस सही आहे. त्याच्यासोबत काजू पण लागते. एवढे साधारण काजू इज गुड. जास्त काजूही नाही बनवायचं. जास्त वेळ न घालवता मखनी सॉस बनवायला करूया. डन. Get emotional, and sometimes I pretend I'm just above it all, but I want you lying next to me. Yeah, I want your body, body, body too. Yeah, body too. And baby, please don't think I run away from you. It's just sometimes I get scared to dive into it. I want you lying next to me. Yeah, I want your body, body, your body too. Yeah, body too. Will you be my ride or die? Around all these people will try to be someone better than you and I. Posing for pictures, but nobody listens to anything that you have to say. Can we just leave and walk away? Walk away, walk away. सो आज आमच्याकडे डेबी ना, काय त्याचं वादळाचं नाव काय? डेबी ना. डेबी. सो आज आमच्याकडे डेबी तुफान वादळ स्टॉर्म ते आलंय. भाई धुमाकूळ घातलाय त्या वादळाने. म्हणजे कंटिन्यू पाऊस पडतोय, कंटिन्यू वारं सुटलंय. मी हा फोन पण रिस्क लावून पावसामध्ये उभा केलाय हा शॉट घ्यायला असा. हो यार, खूप खूप बेकार आहे. ए, मी काय बोलतोय, तू काय बोलते? भाई क्या बोल रहा है तू, क्या बोल रहा है? मी बोललो की मी फोन पावसामध्ये रिस्क घेऊन उभा केलाय. मी तेच बोलली, मी मामून बोलली तेच तर, खूप बेकार वारं पण आहे असं. हा, सर आता मी मखनी ग्रेव्ही करत ठेवलेली आहे. मखनी ग्रेव्ही म्हणण्यापेक्षा मखनीचं प्रेपरेशन. मखनी प्रेपरेशन फार सोपं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं कांदा, टोमॅटो, लाल तिखट, गरम मसाला. लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची पण घालू शकता, ड्राईड लाल मिरची. आणि काजूनी तो असा एक रिच टेक्स्चर येतो, असा खाताना वेल्वेट टेक्स्चर येतो, क्रीमी टेक्स्चर येतो. सो त्याला काय स्टर करायचं आणि त्यात पाणी घालून त्याला बॉईल करत ठेवायचं.
अनलेस अँड अंटिल तो टोमॅटो असा मुशी होईल आणि कांदा असा ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपण त्याला बॉईल करत ठेवायचं. दॅट्स ऑल. थंड करून ग्राइंड करून स्ट्रेन करून मखनी ग्रेव्ही इज रेडी. खूप सोपी आहे, खूप सोपी आहे, लेजेंड. आता मग जेव्हा गोष्ट येते पास्ताकडे, तर पास्ता आम्ही आता बॉईल करत ठेवणार आहे याच्यानंतर ही ग्रेव्ही होईपर्यंत. म्हणजे एका साईडला पास्ता पण बॉईल होईल. पास्ता बॉईल करायची टेक्निक आहे ऍक्च्युली. पास्ता बॉईल करताना ना आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालतो आणि मीठ घालतो, कारण की पास्ता मैद्याचा असतो. मैदा सेमोलिना मिक्स असतं त्याच्या, बरोबर आहे. सो तेल का घालायचं, पास्ता स्टिक होऊ नये म्हणून. आणि मिठाने काय होतं, त्याला थोडासा चव येते मिठाची. एक्झॅक्टली, कारण की ग्रेव्ही मध्ये पण मीठ टाकणार आहे आपण आणि पास्तात पण थोडंसं मीठ असल्यानंतर तो बॅलन्स होतो. अति पण मीठ टाकायचं नाही, जेणेकरून खारट होणार ते. अरे यार, तुला आठवतं आपण बॉस्टन मध्ये पास्ता खायला गेलो होतो, द चीज केक फॅक्टरी, तुझ्या बर्थडेला. रूममेट्स होतो आम्ही आणि असे लाईक 10-12 होतो ना आपण, का 10-12 लोक होतो आम्ही. आणि जाम धमाल आली होती. चीज केक फॅक्टरी म्हणून इकडे असं खूप अशी बाप रेस्टॉरंटची चेन आहे आणि तिकडे आम्ही गेलेलो. आम्ही पास्ता खाल्लेला. तू काय खाल्लेलं? चिकन फार्म, आय थिंक दॅट इज माय गो टू. सो मी तेच मागवलं. माझा तेव्हा व्हेज दिवस होता, सो मी व्हेज खाल्लेलं बाई. Wanna be free of this heart, yeah. Wanna feel your arms around me. I need you more, need you here, more than I would like to admit. Let's forget. सो पास्ता कधी पण बॉईल करताना एक गोष्टीचं लक्षात ठेवायचं की पाणी पूर्ण बॉईल करून द्यायचं. म्हणजे रोरिंग बॉईल, उकळतं असं ते खवळतं ना पाणी, तसं बबल्स आले पाहिजे पाण्याला. आणि मग त्याच्यात पास्ता घालायचा. सो पास्ता टाकल्यानंतर त्याच्यामध्ये रोरिंग बॉईल पाण्यामध्ये पास्ता त्याचं टेक्स्चर होल्ड करून ठेवतं, प्लस इझिली कुक होतं. आणि जास्त वेळ बॉईल करत न ठेवायचं, कारण की तो सॉफ्ट असतो मैद्याचा, मी बोललो मला. सो वी हॅव टू कुक पास्ता till one bite, means al dante. Yeah, 75%. 75-80% approximately. So it's like a one bite pasta. एकदम पण असा पातळ असं नाही करून टाकायचा की त्याचा पूर्ण वाटत लागून टाकायचा, असं नाही. कारण की तो अल दांते पास्ता परत त्या मखनी ग्रेव्ही मध्ये कुक होणार आहे. हा, मग तिकडे तो उरलेला 10%-20% कुक होणार. सो ते प्रपोर्शन मॅनेज करायला आपल्याला पास्ता असा एवढा पर्सेंटवर कुक करायचा. इकडे 100% पास्ता कुक केला त्याची खिचडी बनेल. अरे ही आणि हिच्या खानदेशची खिचडी भाई, नुसती खिचडी 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 खिचडी. कधी बघावं तेव्हा खिचडी खिचडी करते. कुछ तो अलग बनाओ, कुछ तो अलग बनाओ. बनवते ती. हे भगवान. Never ever scared of the dark, so why am I the one who cries? I'm so afraid to be left behind. I think about you a lot. It's almost like I can't stop, can't stop. Yeah, yeah. You never lose an argument, so I've been trying hard to pretend that I'm okay. It's just a phase, and everything is going just great. I think about you a lot. It's almost like I can't stop, can't stop. Yeah, yeah. मी बघतो पास्ता झालाय का रेडी, बघू. लेट्स ट्राय. आता पास्ता अल्दांते कुक झालाय. आता आपण बाजूला बनवूया मखनी सॉस. तर रेडी आहे, मखनी ग्रेव्ही तर रेडी आहे आपली. आता याला मेन तडका लावूया. तडका म्हणजे टॉस, मेन आयटम, मेन कार्यक्रम. लेट्स डू इट. I wanna get to your clothes, gotta get it right now. I wanna push all the limits with you right now. So watch your feelings, the city's screaming, we're not coming home tonight. We're living quick in the world, gotta get it right now. People talk and tell what you wanna hear now, but they all disappear, they will let you down. So
We better stick together, let's come whatever. We're not coming home tonight. We're living quick in the world, gotta get it right now. We only need the two of us together. I need only you in this crazy world. 'Cause we got love, love. I need only you here with me. You wanna get close to me, why don't you do it right now? You know we met for a reason, but you're trying to deny that we should be together. It's heavy weather, we're heading for tonight. You better take what you can, 'cause the time is right now. We only need the two of us. पास्ता बनवून तयार आहे आपला मखनी सॉस. जसं तू सांगितलेलं मखनी जरा इंडियन टच दे, तडका. सो इंडियन तडकावाला पास्ता तयार आहे. हा मागे दिसतोय तुम्हाला. सो लेट्स प्लेट आर रोटेनी पास्ता विथ मखनी सॉस. कम ऑन. I'ma be the best damn lover you got. I wanna mess up your covers. I don't wanna meet your mother. Never ever ask me how I've been. Remember why you have my number. I'm the best thing that has ever happened to you. Here's your time to shine. Now show me what you can do. The way my hands feel on your body, the way we're dancing in the dark. With every move I make, you're falling. The way my lips feel on your body, the way we're moving in the dark. सो आता बघूया पास्ताची रिॲक्शन कशी आहे सलोनीची. बघ. Cheers. चिअर्स चिअर्स चिअर्स. लेट्स ईट इट. बाप रे बाप. कसं वाटलं? No words. वाय? एक नंबर पास्ता झालाय. मी इमॅजिनच नव्हतं केलं कधी असं बनू शकतो. इट इज व्हॉट इट इज. सो मित्रांनो, आम्ही तर पास्ता एन्जॉय करतो. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांमध्ये. आणि तुम्हाला जर मी हवी असेल ब्लॉग मध्ये तर खाली कमेंट करून सांगा. अजिबात नाही, अजिबात Please, नाही please, please. नाही नाही नाही. भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय.